घरात बाळ म्हटलं की खूपच पसारा होतो. तर काल लक्ष्मीपूजन झाल्यानंतर लोक फटाकडे वाजत होते. मला वाटत होतं तो घाबरण डचकल वगैरे, त्यामुळं मग मी त्याला घेऊन बसले. त्यामुळं हा पसारा उरकायचा तसाच राहिला. 10-10:30 वाजून गेले होते. काल दिवसभर स्वयंपाक केल्याने दमल्यासारखं झालं, तर मग नाही आवरलं. तर त्यानंतर मग कपडे पॅक करून घेतले गावाकडे जाण्यासाठी. तर मी आज ही साडी वेअर केली होती. त्यानंतर मग आज होता दिवाळी पाडवा, तर यांना मला ओवाळायचं होतं. तर आधी सगळ्या बॅगी पॅक करून घेतल्या. ते पाहत होते काही राहिलं आहे का बॅगेत, काही अजून भरायचं आहे का. तर भरपूर बॅगी झाल्या होत्या. गावाकडे जायचं म्हटलं, मला मम्मीकडे जायचं होतं आणि सासरी जायचं आहे. तर असंच सगळं चाललं होतं. मग यांना ओवाळून घेतलं. ओवाळून झाल्याच्यानंतर मग माझ्या छोट्याशा बाळाला पण आम्ही ओवाळलं, पण मी त्याला व्हिडिओ शक्यतो घेत नाही. अजून तो खूप लहान आहे. थोडा मोठा झाल्यावर घेऊ बाबा त्याला व्हिडिओत, असं आहे माझं. मग त्याच्यामुळे मी त्याला व्हिडिओ दाखवत नाही. मग सानूने तिच्या पप्पांना ओवाळलं आणि त्यानंतर तिच्या पप्पांना ओवाळून झाल्याच्यानंतर मग तिने तिच्या दादाला ओवाळलं. मग त्यानंतर आम्ही निघलो मम्मीकडं जायला. तर डायरेक्ट मम्मीकडं आले मी, कारण की आधी मम्मीकडं जाऊ म्हटलं. मम्मीचं आमचं जवळ आहे. त्यानंतर मग सासरी जायचं होतं उद्या. तर बाळाचे इथं कपडे वाळू घातले होते. थोडेसेच ओले होते, सकाळी लवकर धुवून टाकले होते वाळायसाठी, पण थोडेसे ओले असल्यामुळं मग त्यांना घरात सुकायला टाकलं. त्याला पण हे केलं, दुपट्यात गुंडाळून घेतलं. त्यानंतर पिशव्या वगैरे सगळं गाडीवर म्हटलं आणि आम्ही आलो डायरेक्ट मम्मीच्या घरी. तर मम्मीच्या घरी आल्यावर काहीतरी आनंद वेगळाच असतो ना, माहेरला आलेलाचा आनंद चेहऱ्यावर दिसून येतो लगेच. तर इथं माझ्या बहिणीची मुलं खेळत होती, ते लगेच पळत आले. त्यांना लहान बाळ म्हणलं का काय करून काय नाही, असं होतं सगळ्यांना. खूप धिंगाणा मस्ती चालली होती त्यांची. थोडा वेळ बसले, मग चेंज केलं. मला जायचं होतं मम्मीकडं. त्यासाठी माझं मामाचं गाव आणि आमचं गाव एकच आहे. तर इथं हे माझ्या मम्मीचं घर आहे. त्यानंतर मग मी तिथून सगळं आवरून नंतरून गेले मामाच्या घरी, कारण की माझी मामी थोडीशी आजारी होती मागं, तर तिला भेटायला जायचं होतं. मग आले, मग तिच्याकडं जाऊन आले. तिचं हे घर आहे, तिचं साड्यांचं दुकान आहे. तर बऱ्याच साड्या माझ्या इथल्याच असतात. तर त्या मला म्हणतात मला व्हिडिओत नका घेऊ. म्हणलं काय नाही होती या 2 मिनटं. त्यांना म्हणलं व्हिडिओसाठी हाय बाय काहीतरी करा. तर असं त्यांचं दुकान आहे आणि घरातसुद्धा नुसता साड्यांचाच राडा आहे त्यांच्याकडं. सगळ्याच नुसत्या साड्याच असतात. तर असा होता आजचा व्हिडिओ, ही माझी आजी. तर आजच्या पुरतं एवढंच होतं. उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. चलो बाय.